नमस्कार मंडळी, मी श्रीकृष्ण पवार आणि श्रीकृष्ण पवार विलाग आपल्या मराठमोळा यूट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी, मी आता आलो आहे मनालीला. म्हणजे जवळजवळ 1 वर्षानंतर व्हिडिओ बनवतोय. तर बोललो आता कुठेतरी लांब ठिकाणी जाऊन आता व्हिडिओ बनवू, कारण मध्ये किल्ल्यावर पण भेट झालीच नाही. कोणत्याही किल्ल्याला कोणत्याही किल्ल्याची दुर्गभ्रमंती पण केली नव्हती. आणि जसं की आपण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, 5 वर्ष झाली आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आपण दिवाळीमध्ये दिवा लावतो. तो पण यावेळेला आवता आलेला नाही आहे, कारण अचानकमध्ये मी प्लॅन केलेलं मनालीचं फॅमिलीसोबत. त्यामुळे आता झालं आहे असं की आता आम्ही थेट पोचलो आहे मनालीला. दिल्लीवरून वगैरे सगळं दिल्लीला 1 दिवस स्टे केला आणि तिथून आता मनालीला आलो आहे. तर मनालीला आलं तर झालं आहे कसं, आता रूमची टूर तुम्हाला देतो. आता सर्वप्रथम रूम छोटी आहे, ती तुम्हाला कळेलच, कारण आम्ही 3च माणसं आहेत, मी, बायको आणि माझा मुलगा. आणि कसं 3 जणांसाठी म्हणजे कम्फर्टेबल आहे रूम, ते तुम्हाला कळेलच त्याच्यामध्ये. आणि आता मी निघालो इथून. आता आज थांबणार आहे, उद्या थांबणार आहे, म्हणजे 2 तारीख, 3 तारीख आणि 4 तारीख हे 3 दिवस आमचा स्टे आहे. तर जसं जसं त्यांनी जो पॅकेज आम्ही घेतलं आहे ट्रिपर हब या वेबसाईटवरनं मी बुक केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे पण त्यांनी जो पॅकेज दिलं आहे त्या पॅकेजप्रमाणे मी ते ठिकाणी फिरणार आहे. तर आणि ते ठिकाणं तुम्हाला मी नक्कीच एक्सप्लोअर करीन. चला तर मग पहिली रूम टूर घेऊया आणि त्यानंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर हा मेन रोड आहे आणि मेन रोडवरनं याच्या स्टेअर्स दिसतात ना, या स्टेअर्सवरती चढून हे जे छोटं झोपडं दिसतं त्याच्या पाठीमागे आपलं कॉटेज आहे, तिकडे दाखवतो तुम्हाला. तर ह्या अशा पायऱ्या आहेत काही. तर ह्या अशा काही पायऱ्या आहेत. या पायऱ्या अशा चढून गेल्या ना वरती. जास्त लगेज असेल तर तुम्हाला त्रास होईल, पण आम्ही एकदम 3च माणसं, त्यासाठी एकदम मिनिमम लगेज आणलेलं आहे. या अशा पायऱ्या चढून गेल्या की ही जी झोपडी आहे त्याच्या पाठीमागे हा कॉटेज आहे. हे पहा, हे आपलं कॉटेज. म्हणून हा सगळं एंट्री गेट आहे. एंटर करतात आपल्याला अशा बाजूला गार्डन आहे, ज्याच्यामध्ये झेंडूची फुलं वगैरे लावलेली आहेत. कॉटेजच्या परिसरात आतमध्ये एंटर करताच आहे ना, आपणास छोटी छोटी गोंड्याची फुलं दिसतात आहे. आणि त्याच गोंड्याच्या फुलांमध्ये पाहू शकता माझा मुलगा सध्या वेटिंग करतोय, कारण आम्हाला अजून आमचं चेक इन झालेलं नाही आहे त्यामुळे. आणि असे छोटे छोटे रोपट्यांनी मस्त सजवलेलं असं गार्डन आहे. आणि त्या गार्डनच्या शेजारी आपणास सफरचंदाची झाडाची बाग दिसते. तर आपण थोड्याच वेळात आता आतमध्ये एंटर करू आणि आतला परिसर तुम्हाला मी दाखवतो. कॉटेजच्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपणास ही छोटीशी अशी पडवी सापडते. आणि ही पडवीमधून एंटर करताना दरवाजा खोलून झाल्यावर आपल्याला सर्वप्रथम रिसेप्शनचा जो टेबल आहे तो टेबल आपल्या नजरेस येतो. आणि असं सर्व हे पाहताना आपल्याला रिसेप्शनमध्ये TV वगैरे काही पाहायला भेटते. आमचं सामानही ठेवलेलं आहे. आणि समोर जेणेचं तिकडनं आपल्याला वरती जायचं आणि हे जो आपलं पूर्ण डायनिंग एरिया आहे, त्या डायनिंग एरियामध्ये आपल्याला संध्याकाळी डिनर मिळेल. आणि हे आता आपण चाललो आहे वरती, जिथे आपली रूम आहे. आणि हे आपल्या रूममध्ये प्रवेश करतात. हे आपला छोटासा रूम आहे, त्याच्यामध्ये 3 जण आपण राहू शकतो. आणि समोर कपाट आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमचं सामान ठेवलेलं आहे. म्हणजे 3घांसाठी ही रूम एकदम पोषक आहे, व्यवस्थित होईल. आणि असं चिल करण्यासाठी 2 टेबल दिलेले आहेत. आणि हा आपला मिरर आहे, पूर्णमध्ये क्लीन आहे मिरर. आणि हा आपला वॉशरूम एरिया, त्याच्यामध्ये आपण आपलं आंघोळ करू शकतो. सकाळचे जे काही शौचालय वगैरे फ्रेश वगैरे होऊन आता निघालो आहे. आणि समोरच आमची पाहू शकता, जी समोर आहे ना व्हाईटवाली बलेनो आहे आमची, ती कॅब आहे. त्या कॅबने आता आम्ही सफारीला निघणार आहोत. तर व्हिडिओ परत शेवटपर्यंत पाहत राहा. तर आम्ही आता आमच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि तुम्ही समोर पाहू शकता की आपल्याला बर्फ दिसतोय. आणि हा बर्फ पाहता पाहता आम्ही थेट पोचलो हिडिंबा टेम्पलला.
हिडिंबा देवी मंदिर हे 1553मध्ये महाराजा बहादूर सिंह यांनी बांधले होते. हे मंदिर एका गुहेभोवती बांधले गेले होते, जेथे देवी हिडिंबाने ध्यान केले होते. हिडिंबा तिथे तिचा भाऊ हिडिंबा याच्यासोबत राहायचे आणि त्यांच्या पालकाबद्दल फारशी माहिती नव्हती. राक्षस कुटुंबात जन्मलेल्या हिडिंबाने तिच्या भावाला हिडिंबाचा पराभव करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची शपथ दिली, जो खूप शूर आणि निर्भय असावा. पांडवांच्या वनवासात भीमाने मनालीला भेट दिली, तेव्हा भीमानेच हिडिंबाचा पराभव केला. त्यानंतर हिडिंबाने भीमाशी विवाह केला आणि त्यांना घटोत्कच हा मुलगा झाला. मनाली येथील हिडिंबा मंदिराचा परिसर पाहून झाल्यानंतर व हिडिंबा देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही येथे काही फोटो काढून थेट निघालो ते पायथ्याशी हिडिंबा मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या झिपलाईन जवळ, जेथे माझा मुलगा झिपलाईन करत होता. झिपलाईन झाल्यानंतर आम्ही थेट पोचलो ते मॉल रोडजवळच असलेल्या वनविहारमध्ये. वनविहारमध्ये अडल्टसाठी 50 रुपये तर मुलांसाठी 20 रुपये अशी तिकीट देऊन आम्ही वनविहारची सफर करायला निघालो. वनविहारमध्ये उंच उंच झाडं आहेत आणि तसंच लहान मुलांसाठी चिल्ड्रन एरिया पण आहे, जिथे लहान मुलं आपण विविध प्रकारे घसरगुंडी किंवा विविध प्रकारचे खेळ खेळू शकतात. वनविहारमध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही थेट पोचलो ते वनविहाराच्या पाटल्या बाजूस असलेल्या कृत्रिम तलावामध्ये. या तलावामध्ये माझ्या पत्नीने व मुलाने बोटिंगचा खूप आनंद घेतला. माझी पत्नी व मुलगा बोटिंग करेपर्यंत मी काहीसा या मनालीमधील वनविहारमधल्या उंच उंच गर्द झाडीतील निसर्गामध्ये काहीशी पायपीट करून या निसर्गाचा आनंद आणि आस्वाद घेतला. मनालीमध्ये आल्यावर नक्कीच या वनविहार या स्थळाला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला या निसर्गाचा आनंद घेता येईल. वनविहारची भ्रमंती झाल्यानंतर आम्ही थेट पोचलो ते वनविहारच्या समोरच असलेल्या बौद्ध मंदिराजवळ.
बौद्ध मंदिराची भ्रमंती झाल्यानंतर आम्ही आजचा प्रवास इथेच थांबवला व थेट निघालो ते आमच्या कॉटेजवर. चला तर मग आता आपण पुढच्या भागात भेटू, कारण प्रवास अजून बाकी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, जेणेकरून असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपणास त्वरित भेटेल. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय शिवराय.